पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात तणावाचे वातावरण आहे। भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या युद्ध सुरू आहे। याकडे सर्वांचे लक्ष लागले। दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाई करण्याचे सर्व अधिकार केंद्र सरकारने सैन्याला दिले। दरम्यान पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय वीर जवान प्रत्युत्तर देत आहे। या सर्व पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला। राहुरी तालुक्यातील वरवंडीमध्ये फायटर जेट विमानातून पडलेला तब्बल 450 किलो वजनाचा जिवंत बॉम्ब सापडला आहे। बुधवारी दुपारी 7 फूट खड्ड्यातून हा बॉम्ब काढण्यात आला। पुण्यातल्या भारतीय सैन्य दलाच्या BDS पथकाने बॉम्बचा फ्यूज काढून तो निष्क्रिय केला आहे। त्यानंतर हा बॉम्ब अहिल्यानगरमधील सैन्याच्या KK रेंजमध्ये नेऊन त्याचा स्फोट करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली। 24 मार्च रोजी दुपारी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बांबू प्रक्षेत्रावर फायटर विमानातून बॉम्ब निसटला। त्यानंतर तो बॉम्ब धामोरीमधील शेतकऱ्याच्या जमिनीत 6 फूट खोल रुतला होता। पाण्याचे सायपण फुटून खराब झालेल्या जलवाहिनी दुरुस्त करताना बॉम्बचे टोक आढळून आले। हा बॉम्ब आढळता तातडीने याची माहिती सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली। वायुसेना आणि थलसेनेच्या पथकाने बॉम्ब जिवंत असल्याचा निष्कर्ष काढला। त्याचबरोबर त्या परिसरात कोणीही फिरू नये अशा सूचना देण्यात आल्या। त्यानंतर आता एका आठवड्याने हा बॉम्ब बाहेर काढण्यात आला आहे। पुण्यातील रस्त्याच्या बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने घटनास्थळी धाव घेत JCBच्या सहाय्याने 7 फूट खोल खड्ड्यातील जिवंत बॉम्ब बाहेर काढण्यात आला। त्यानंतर तो बॉम्ब घटनास्थळावरून दूर नेण्यात आला। हा बॉम्ब वाहनातून अहिल्यानगर मनमाड रस्त्याने नेताना सुरक्षेच्या कारणामुळे दोन्ही बाजूने वाहतूक अर्धा तास बंद ठेवण्यात आली होती। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।